ओम पितरदेवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, भारताचे सुपुत्र या साखळीत आज मी आपणास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रासंबंधी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. यासंबंधी पहिला भाग आपण पाहिलेला आहे. आता आपल्यासमोर दुसरा भाग सादर करीत आहे मित्रांनो. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपली पत्नी रमाबाईंना प्रथम शिक्षित केले. यांना एकूण 5 अपत्य झाली मित्रांनो. यातील 4 अपत्य बालवयातच दगावले. मोठा मुलगा यशवंत नावाचा पुढे नावारूपाला आला. 1935 सालात रमाबाईंचे दीर्घ आजाराने निधन झाले. शेवटी बाबासाहेब मधुमेह आजाराने ग्रस्त झाले. औषधोपचार सुरू असताना डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी त्यांची चांगलीच ओळख झाली. दोघांची मते स्वभाव जुळले मित्रांनो आणि पुढे दोघेही विवाहबद्ध झाले. डॉक्टर कबीर ब्राह्मण समाजाच्या होत्या. लग्नानंतर त्या डॉक्टर सविता बाबासाहेब आंबेडकर बनल्या. दुसरी पत्नी डॉक्टर सविता यांना अपत्य झाली नाहीत मित्रांनो. लोक त्यांना आदराने माई म्हणत. मे 2003 रोजी मुंबईतच त्यांचे निधन झाले मित्रांनो. आंबेडकरांच्या पुढील 2-3 पिढींनी बाबासाहेबांच्या कार्याचा पुढे वारसा चालवला होता. जय भीम म्हणजे डॉक्टर भीमरावांचा विजय असो वा जय असो म्हणून आदराने प्रथम हरदास यांनी 1939 आंबेडकरांप्रती जय भीम म्हणायला सुरुवात केली. आंबेडकरांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तू, रस्ते आंबेडकरांच्या नावाने आहेत मित्रांनो. विमानतळ, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आले. लखनौमध्ये आंबेडकर स्मारक पार्क आहे. लंडनमधील आंबेडकरांची शैक्षणिक काळात वास्तव्य असलेली इमारत संग्रहालय म्हणून नामांकित आहे मित्रांनो. द ग्रेटेस्ट इंडियन म्हणून 1920 बाबासाहेबांची निवड झाली. देहू रोड येथे 25/12/1954 रोजी आंबेडकरांनी देहू रोड येथेच भगवान बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली. 1 लाख लोक होते या समारंभात. अनेक ग्रंथ, पुस्तके, भीमगीते, नाटके, चित्रपट मालिका निघाले. यानंतर मित्रांनो, चरित्रकारांना कथा, काव्य, कादंबरी, जातक कथा लिहिल्या. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ग्रंथ स्वरूपात 24 खंडात प्रकाशित केला मित्रांनो. आंबेडकरांचा अशोक चक्रांकित भीमध्वज बौद्ध व दलित आंदोलनात वापरण्यात येत होता. भारत स्वतंत्र आता सर्वत्र वापरून जातो मित्रांनो. निळ्या रंगाचा पहिली आंबेडकर जयंती पुण्यात 14 एप्रिल 1928 रोजी साजरी केली मित्रांनो. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा वैश्विक प्रणेता म्हणून गौरव केला. डॉक्टर जब्बार पटेलांनी इंग्रजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चित्रपट काढला. 2000 साली या चित्रपटाला मित्रांनो राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. शैक्षणिक कार्य
अनेक योगदान बाबासाहेबांचे आहेत मित्रांनो. उच्च विभूषित शिक्षण तज्ज्ञ. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरेल, असे बाबासाहेब म्हणत. प्राचीन हिंदू समाजात उच्च जातींनाच शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातीवाले अशिक्षित राहिले, काम करूनही गुलाम झाले. शिक्षणामुळेच यांची स्थिती सुधारेल असे त्यांचे ठाम मत झाले. कनिष्ठ जातींनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी प्रोत्साहन त्यांनी दिले. या मुलांना सवलती मिळवून दिल्या. शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा. 20 जुलै 1924 रोजी मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभा अशी संस्था स्थापन केली बाबासाहेबांनी. सोलापूर वसतिगृह सुरू केले. सर्व शैक्षणिक साधन सामग्री पुरवली. नगरपालिकेकडूनही अनुदान मिळवून दिले. सरस्वती विलास नावाचे मासिक सुरू केले. मोफत वाचनालय सुरू केले. 14/6/1928 रोजी दलित शिक्षण संस्था स्थापन केली. सरकारनेही आणखी वसतिगृह सुरू करून दिली, अनुदाने दिली. आंबेडकरांनी धर्मादाय संस्था, देणगीदार यांच्याकडून आर्थिक मदत मिळवली. अस्पृश्य व निम्न मध्यम वर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी 8/7/1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली गेली. पुढील 10 वर्षात अनेक महाविद्यालये सुरू करण्यात आली. मित्रांनो, आंबेडकर बहुभाषिक होते, तसेच युगप्रवर्तक देखील होते. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्यात शासकीय स्वातंत्र्याआधी की सामाजिक सुधारणा असा वाद टिळक व आगरकर यांच्यात होता. तोच विचार आंबेडकरही करत होते. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शीख, मी जैन, मी बौद्ध यांना जुलमी महत्त्व देऊन मी एक भारतीय आहे असा प्रथम विचार करावा असे त्यांनी सर्वांना सांगितले. असे आंबेडकरांचे ठाम मत झाले. पण आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे आपण गुलाम झालो हे विसरू नये. यावेळी त्यांनी राजा दाहीर, शिवाजी व संभाजीराजांचे उदाहरण दिले. 1940मध्ये सुभाषचंद्र बोस यांची भेट आंबेडकरांशी झाली होती. मित्रांनो, चळवळ म्हटले की वृत्तपत्र आलाच, त्याशिवाय यश मिळणार नाही. 5 वृत्तपत्रे बाबासाहेबांनी सुरू केली होती. आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत या त्यांनी आपली प्रभावी पत्रकारिता दाखवली. मित्रांनो, स्पृश्य अस्पृश्यांना जागे केले. बाबासाहेबांना पदव्यांमध्ये भारतरत्न 14 एप्रिल 1990 डॉक्टर सविता आंबेडकर यांनी स्वीकारले. डॉक्टर ऑफ लॉ 5/6/1952 कोलंबिया विद्यापीठ. डॉक्टर ऑफ लिटरेचर 12/1/1953 उस्मानिया विद्यापीठ. बोधिसत्व जागतिक बौद्ध परिषद दलाई लामा. टपाल तिकिटे, नाणे इत्यादी त्यांचे नावे निघाले. मित्रांनो, 2827च्या शिवजयंती महोत्सव 1927च्या शिवजयंती जो महोत्सव झाला त्यात बदलापूर मुंबई येथील आंबेडकरांनी आमंत्रणाला मान देऊन पूर्ण हजेरी लावली होती. मित्रांनो, येथे मात्र बाबासाहेबांना स्पृश्य अस्पृश्य सर्वत्र समानता दिसून आली होती. तसेच दादर मुंबई येथेही श्री गणेशोत्सवात बाबासाहेबांनी आमंत्रणाला मान देऊन भाषण केले होते. हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल जेव्हा तो आपल्या अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करू शकेल
आणि स्पृश्य अस्पृश्य भेद संपूर्ण समानतेचे व माणुसकीचे वर्तन करून पुन्हा त्यांनी या वाक्यावर जास्त जोर दिला. मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये 1921 पर्यंत अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. नंतर राजकारणात प्रॉब्लेम ऑफ द रुपी पुस्तकात अर्थव्यवस्था चांगली मांडली. या आधारे 1935 सालात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. 1951 मध्ये भारतीय वित्त आयोगाची स्थापना देखील करण्यात आली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 ऑगस्ट 1947ला संविधान मसुदा तयार केला. 21 फेब्रुवारी 1948ला अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना तो सादर केला 18 भागामध्ये. 8 महिने खुली चर्चा यावर झाली. मित्रांनो, 7 सदस्य समिती निवडूनही कोणीच वेळेवर हजर झाले नव्हते. शेवटी आंबेडकरांनीच मसुदेला अंतिम रूप दिले. मित्रांनो, स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी फार मोठे योगदान दिले आहे. यात त्यांनी आंबेडकरांवर महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्धाचा मतांचा प्रभाव जास्त होता. बाबासाहेबांवर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्री जातीच्या प्रगतीवर अवलंबून असते, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आंबेडकरांनी स्त्री कामगाराला अनेक भत्ते व रजा मिळवून दिल्या. स्त्री प्रसूती दरम्यान रजा मिळवून दिली. कायदा मंत्री म्हणून 1947मध्ये स्त्री समस्या आंबेडकरांनी हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल प्रस्ताव मांडला. यावर उलटसुलट चर्चा झाली. पती पत्नी एकमेकांचे मित्र असावेत, गुलाम नाही, अशी भूमिका त्यांची होती. पुरुषाप्रमाणे स्त्रियांचा सर्वाधिकार प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी यशस्वी कार्य केले. पतीच्या संपत्तीत मुलामुलींचा समान वाटावा असावा. विधवांना पुनर्विवाह करण्याची संधी मिळावी. स्त्रियांचा हक्क दर्जा त्यांना मिळवून दिला. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. हिंदू कोड बिल 5/2/1951 रोजी संसदेत मांडले. पोटगी घटस्फोट, दत्तक विधान इत्यादींचा यात समावेश होता. मित्रांनो, पण बिल पास झाले नाही. विरोध झाला, राजकारण झाले. 27/9/1951 रोजी राजीनामा दिला. शेवटी बाबासाहेबांनी कंटाळून या प्रकरणाला. यानंतर नेहरूने 4 भागात ही कोड बिलाची विभागणी केली. हिंदू विवाह कायदा, वारसा हक्क, संज्ञान व पालकत्व, दत्तक व पोटगी. कोड बिल बहुमताने यानंतर सादर करून ते पास करण्यात आले. मित्रांनो, धर्मांतर बाबासाहेबांच्या जीवनात झाले. 13 ऑक्टोबर इसवी सन 1935 रोजी येवला येथे परिषद भरली. मंदिर प्रवेश चळवळ अयशस्वी ठरली. आम्हाला देव नको, तुमचा धर्म नको, आम्हाला समान वागणूक द्या, नाहीतर आम्ही धर्म बदलतो. माझा जन्म अस्पृश्य जातीत झाला कारण ते माझ्या हातात नव्हते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी भीमगर्जना बाबासाहेबांनी केली. माझ्यासह इतर लाखो लोक अन्य धर्मात
प्रवेश करतील असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला. सर्व धर्मीयांना हादरा बसला, अनेकांना आनंदही झाला मित्रांनो. आंबेडकरांनी व त्यांच्या प्रमुख अनुयायांनी इतर धर्माचा अभ्यास केला. शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म या धर्माच्या गुरूंनीही आंबेडकरांना व त्यांच्या अनुयायांना आमच्या धर्मात येण्याची विनंती केली होती. पद व पैशाची लालच दाखवली होती. बौद्ध धर्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थानाने आंबेडकरांना संदेश पाठवला. आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म ईश्वर न मानणारा, समस्त मानवजातीला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व शिकवणारा आहे. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्लीमध्ये साजरी केली गेली. महाराष्ट्रात 1953 पासून ती सुरू झाली. बुद्ध जयंतीला सार्वजनिक सुट्टी केंद्र सरकारकडून पास करून घेतली. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे धर्मांतराची वेळ ठरली मित्रांनो. 5 लाख अनुयायी सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तोच दिवस बाबासाहेबांनीही निवडला. या ठिकाणी जवळजवळ 5 लाख अनुयायी हजर होते. अशोक विजयादशमी सकाळी 9 वाजता विधी संपन्न, त्रिशरण, 22 प्रतिज्ञा, पंचशील विधीसह अशोकानंतर धर्मप्रसार कार्य कोणीच केले नाही मित्र. आंबेडकरांनी वेगवेगळे शहरात 2 कोटी लोकांनी दीक्षा दिल्या गेल्या. याच वेळी अष्टांगिक मार्ग व 10 पारमिता आहेत मित्रांनो. राजधानी दिल्ली येथे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन मध्यरात्री झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार मात्र मुंबई नगरीत करण्यात आले. प्रथम त्यांच्या सर्व अस्थी दिल्लीमध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर त्या इतर शहरानुसार विभागण्यात आल्या मित्रांनो. या महापरिनिर्वाण दिनी जवळजवळ 10 लाख लोकांनी या धर्माची दीक्षा घेतली मित्रांनो. या घटनेनंतर अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ पक्ष बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली मित्रांनो. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी हे कार्य केले मित्रांनो. 1957च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे सर्वच उमेदवार बहुमताने निवडून आले होते मित्रांनो. आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यात आले आणि 13 एप्रिल 2018 रोजी सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाला लोकार्पण करण्यात आले. मित्रांनो, याप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान कार्य करून आपल्यातून निघून गेले मित्रांनो. त्यांची उणीव आजही भासते मित्रांनो. त्यावेळेसचे राजकारण, आताचे राजकारण, हा प्रचंड दुरावा, दुफळी जी आहे ही निर्माण झालेली, कधी न संपणारी अशी वाटते मित्रांनो. सर्व सामान्य जनतेला आजही बाबासाहेब हवेसे वाटतात मित्रांनो. त्यांचे कार्यच तसे होते मित्रांनो.
कारण त्यांच्या मताचे अनुकरण करणारे, त्यांच्या स्वभावाचे, त्यांच्या कर्माचे अनुकरण करणारे, नुसतेच अनुकरण नव्हे तर ते आचरणात आणणारे अनेक लोक आहेत मित्र. आपणही या त्यांच्या जीवनचरित्रातून काही ना काही बोध घ्यायलाच हवा मित्र. आपल्यासमोर थोडक्यात त्यांचे चरित्र मांडले आहे मित्रांनो. यातूनच आपल्याला चांगले चांगले विचार मिळत आहेत मित्रांनो. समादृष्टी किंवा समानता जे बाबासाहेबांनी म्हटले की आत्मा तोच परमात्मा. जसं हिंदू धर्म सांगतो आत्मा तोच परमात्मा. आपल्या सर्वात जो आत्मा बसलेला आहे त्या सर्वांचा बाप एकच आहे, ईश्वर. तरी देखील आपल्या काही समाज बांधवांनी हे आचरण पाळले नाही मित्रांनो. कारण आत्मा, ईश्वराचा आत्मा जर सगळ्यात एकच आहे तर आपले आचरणही तसेच असायला हवे मित्रांनो. हे आपल्या महाराष्ट्राचे अनेक संतांच्या चरित्रावरून, त्यांच्या तोंडातून आपण ऐकले असेल मित्रांनो. सर्व संतांचे हेच म्हणणे आहे मित्रांनो. कारण आत्मा, परमात्मा आणि ब्रह्मांड हे तीनच तत्व कार्यरत आहेत मित्रांनो. ब्रह्मांड आणि आत्मा हे ईश्वरापासून तयार झालेले आहे. तेव्हा ईश्वराला समर्पण जाणं हाच एकमेव मार्ग आहे मित्रांनो. सदाचार, नीतिमत्ता हे तर आपल्या जीवनामध्ये असायलाच हवे मित्रांनो. कोणाचाही तिरस्कार करू नका. षड्विकार जे आहेत हे षड्विकार आपल्या एकदा हृदयातून हद्दपार झाले की आपल्या हृदयामध्ये प्रेमच प्रेम राहणार मित्रांनो. दुसरे काहीच राहणार नाही. आणि हे प्रेम जसे आपण ईश्वराला देतो तसेच ईश्वरांच्या लेकरांना देखील, आपल्या बंधू भगिनींना देखील द्यायला हवे मित्रांनो. आपली बहीण ती इतरांची बहीण, तीच आपली बहीण. आपल्या बहिणीप्रमाणेच इतरांच्या बहिणीला बहीण माता, आपल्या मातेप्रमाणेच इतरांच्या मातांना माता मानावे. स्त्रियांनी देखील आपल्या बंधूप्रमाणे इतर मानवांना बंधू मानावे. वडिलांप्रमाणे इतर पुरुषांना वडील मानावे. अर्थात हे वयामानानुसार. तेव्हा कुठे आपल्याला सर्वत्र समता दिसेल. तर मित्रांनो, कर्मशुद्धी हा फार महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. कारण एका संतांनी म्हटले आहे, इंद्रिय तृप्ती आणि देहपुष्टी हा जीवनाचा उद्देश नसावा. जीवनाचा उद्देश असावा ईश्वराला प्राप्त करणे, आपल्या आत्म्याचा उद्धार करणे, त्या साक्षात्कार करून घेणे आणि सर्वांचेच भले हो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा दुःखमाप्नुयात्. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा बाबासाहेबांच्या जीवनावरील जीवनचरित्रासंबंधी जो काही व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केला तो येथेच संपत आहे.
कारण आपण सर्वच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. बाबासाहेबांनी तर आपल्या भारताचे राज्यघटनाचे त्यांनी शिल्पकार ते ठरले, पण आपण आपल्या जीवनाचे देखील साधे शिल्पकार चांगल्या रीतीने पद्धतीने आपण होऊ शकत नाही. हे आजचे दुःख आहे मित्रांनो, शोकांतिक आहे. तर आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे मित्रांनो की आपण सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरावा, तो जगावा. धन्यवाद मित्रांनो. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिवा महादेवा.